कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही छानच असाल आणि मी पण छान आहे. तर मी आज चाललेली आहे दीक्षाभूमीला. चला तर मग बघा किती सुंदर दीक्षाभूमी सजवलेली आहे. बघू शकता तुम्ही किती छान पैकी दुरूनच किती छान दिसते आणि गर्दी पण खूप आहे. आज रॅली असल्यामुळे एवढी गर्दी दिसत आहे तिथे आणि दीक्षाभूमी पण खूप छान सजवलेली आहे. तर बघू शकता आम्ही पूर्ण फॅमिली जात आहे सोबत. कार्यक्रम आहे बघ तिथं. बस थोड्या वेळाने आलीच आहे. आता उतरावंच लागेल रिक्षामधून. मस्त दिवशी आलो आपण. दुरूनच इतकी सुंदर दिसते दीक्षाभूमी आणि व्ह्यू पण इतका छान आहे. थँक्यू. तर मी केलेला आहे आता प्रवेश आतमध्ये. मी सगळ्यात आधी घेतलं आहे जाताना दर्शन. तर मी आता निघालेली आहे. तर माझ्यासोबत माझी फॅमिली पण सोबत आहे. तर जात आहे मी. बघू शकता तुम्ही खूप जास्त गर्दी नाही आहे पण थोडीफार गर्दी आहे. किती छान पुतळा आहे आणि बुद्धाचं दर्शन मी थोडं दुरूनच घेतलं आहे कारण गर्दी असल्यामुळे मी आतमध्ये नाही जाऊ शकले तिथे. मी आणि माझी बहीण मग आम्ही दुरूनच दर्शन घेतलं. बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे. सगळेजण माझ्या वहिनीला भूक लागली असल्यामुळे जांभळ्यात येत आहे. मी माझी मुलगी पण शूट करत आहे माझा व्हिडिओ. मी 3दा त्रिवार वंदन केले बुद्धाच्या मूर्तीला आणि तिथे पण दुरूनच केले कारण की गर्दी असल्यामुळे मी काही आतमध्ये गेली नाही. पण मी निघाली समोर पण खूप गर्दी होती. खूप छान छान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचे आणि बाबांचे पण फोटो होते. इथे सगळेच फोटो लागलेले होते. हे सगळे फोटो शूट केले. बाबासाहेबांची चळवळ जे दीक्षा घेतलेले फोटो ते सगळं शूट केले मी. बघू शकता तुम्ही सगळेच फोटो लावलेले आहेत तिथे. तर मी जात आहे समोर. ह्या मॅडमचा परिचय सांगणार आहे मी थोड्या वेळाने. त्या पण मला तिथे भेटल्या. आधी मी हे सगळं फोटो शूट करून घेतले आणि हे पण खूप छान ठिकाण आहे. अर्धी फॅमिली माझी कुठे भटकलेली आहे ती काही मला दिसून नाही राहिली. माझी सिस्टर वगैरे माझ्या जवळ आहे. माझी मुलगी वगैरे माझ्या जवळ आहे. अच्छा, आईचे वडील मॅडम आहेत आणि हे आईचे वडील आहेत आणि ही यांच्या वडिलांचे वडील भावाचे वडील आहेत. तुमचं नाव काय? तर ह्या मॅडम डॉक्टर आहेत. डॉक्टर आहात. त्या मला सांगत होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याने मी पण आज डॉक्टर झालेली आहे आणि माझे 2 जे भाऊ आहेत ते आज इंजिनियर आहेत. अशी त्या त्यांचं मत व्यक्त करत होते माझ्यासमोर. तर मी त्यांना विचारत होते की आज तुमच्या आईच्या वडिलांचा पण फोटो लागलेला आहे, बाबांच्या वडिलांचा पण फोटो लागलेला आहे तिथे. त्या पुण्याईमुळं होत्या की बाबासाहेबांच्या पुण्याने आम्ही आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. त्यांचीच पुण्य आहे की आपण. हा बरं त्यांचा आज फोटो लागलेला पण आज डॉक्टर झालेली आहे. सांगितलंच ना, ओळख दाखवलीस ना. खूप छान सांगत होती. त्यांचं मनोगत व्यक्त करत होती ती. सगळे फोटो नाही दीक्षा किती तेव्हाच होईना ते म्हणत ते मी व्हिडिओ काढते ना, मी ब्लॉग बनवून जायसाठी तर ते सांगून राहिली मला. मग मी निघाली समोर. सगळेच काकू काका फोटो एकदम
मन मोकळेपणाने पाहत होते. कोणता फोटो कोणता आहे असं बघत होते. हा आहे फोटो बाबासाहेबांचा परिनिर्वाण दिनाचा. मी पण त्यांचे दर्शन घेतले. इकडे पण शूट केलं. आज रॅली असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती इथे दीक्षाभूमीला. खूप छान सजवलेली पण खूप छान होती. दुरूनच मी बुद्धांचे व्हिडिओ शूट केले. मग निघाली, थोडी बाहेर निघाली, थोडी समोर आली. उजव्या साईडला माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता आणि डाव्या साईडला तथागत गौतम बुद्धांचा पुतळा होता. तर मी त्यांचं पण दर्शन घ्यायला निघाली होती. दीक्षाभूमी पहा किती छान सजवलेली आहे. गर्दी असल्यामुळे मी आतमध्ये तर नाही गेली, थोडं दुरूनच दर्शन घेतलं. तरी पण फोटोशूट करण्यासाठी मी आतमध्ये गेली होती. सगळे लोक फोटोशूट करत होते. मी पण फोटोशूट केले. इथे माताजी बसल्या होत्या पिंपळाच्या झाडात. पिंपळाचं झाड किती छान सजवलेलं आहे. माताजी बसल्या होत्या इथे, पण मी माताजीला त्रिवाण वंदन केलं. खूप छान दिसत होती दीक्षाभूमी. खूप छान सजलेली होती. सगळेच लोक शूट करत होते.